तर 22 जानेवारीला देशात सर्वात मोठा उत्सव होतोय, या उत्सवाकडे आपण कशा पद्धतीने बघतो? बघा, रामाच्या बाबतीमध्ये आम्हा सगळ्यांनाच प्रिय आहे. हिंदूंना आहे, मुसलमानांनाही आहे आणि राष्ट्रवादी हिंदू ज्याला म्हणतात त्यांना तर आहेच आहे. हा 22 तारखेला जो उत्सव होतो आहे त्याला जे काय पक्षीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करतो त्याला विरोध असणारच आहे, परंतु धार्मिक मनातून जी शक्ती त्याला द्यावी लागते त्याचं स्वागतच आहे. शंकराचार्यांनी विरोध केलाय मोदींना त्या कार्यक्रमाला. मोदींनी हात देखील लावू नका असं म्हणलं त्यांनी मूर्तीला. मी वाचलं नाही खरं, म्हणजे मी त्याच्यावर भाष्य करणं बरोबर नाही. पण राम मंदिराच्या मुद्द्याच्या आणि या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं देशामध्ये जे राजकारण केलं जातंय किंवा त्याचा एक प्रोपोगंडा तयार केला जातो, म्हणजे रामाचा हक्क फक्त भारतीय जनता पार्टीकडेच गेलाय? नाही, असं नाही आहे. ते थोड्या वेळाकरता असं असेल, पण ते रामाचा सगळा हक्क जाऊ शकत नाही आणि राम त्यांना घेऊ देणार नाही. सोलापूरमध्ये एक आज मोर्चा होतोय, वक्फ बोर्ड कायदा रद्द व्हावा या मागणीसाठी एक मोर्चा होतोय. आपण कशा पद्धतीने बघता वक्फ बोर्ड कायदा आणि या सगळ्या मोर्चांचा? जो वक्फ बोर्ड कायदा आहे त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल, काही वेगळं असेल तर दुरुस्त करता येतं. ते दुरुस्त करून वापरात आणलं पाहिजे. जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामाबद्दल मांसाहार करतात असा उल्लेख केलेला होता, कसं बघता तुम्ही त्याला? कसं बघता म्हणजे त्यांनी त्यांचं मत सांगितलं, वाचलंय, ते सांगितलेलं आहे. आता कुणी सांगावं, मी काय बघायला गेलो नाही त्या. सर, बाबरी मशीद ज्यावेळेस पडली त्यावेळेस पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते, म्हणजे काँग्रेसची सरकार होती, आणि आज राम मंदिर एक उभारलं आहे ती भाजपची सरकारमध्ये. तर तुम्ही भाजपला काय संदेश द्याल? कारण ज्यावेळेस बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळेस काँग्रेस होतं आणि आज भाजप त्याचा म्हणजे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो. भाजपला काय संदेश देणार मी? तेच आपलं दुसऱ्याला संदेश देण्याचा प्रयत्न करतात, त्यांना आपण काय संदेश देणार? चाललाय 22 तारखेचा त्यांचा कार्यक्रम आहे, ते करतील. पण प्रभू रामचंद्राच्या बाबतीमध्ये ज्या मनामध्ये भावना आहेत त्या प्रत्येकाच्या मनामधल्या भावना असतातच, त्याला विरोध करण्याचा प्रश्नच नाही.